नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. आपल्यासमोर आज मी सादर करणार आहे ज्योतीसोबतची मजा या कथेचा पुढचा भाग. मित्रांनो, ही कथा माझ्या आयुष्यात घडलेली एक खरीखुरी घटना आहे. या कथेचे आपण जर सर्व भाग ऐकले तर तुम्हाला भरपूर मजा मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना या चॅनलच्या मार्फत तुमच्यासमोर सादर करत असतो. माझ्यासोबत अनेक घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून मला हे यूट्यूबचं चॅनल मिळालं. त्याबद्दल यूट्यूबचे व आपल्या सर्व दर्शकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मित्रांनो, चला तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. मित्रांनो, घडलं असं की मी आणि छोटी आता आम्ही दोघेजण किचनमध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो. मग छोटीने चहा बनवला. मी तिचं देखणं रूप पाठीमागून निहाळत होतो. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहतच राहावं असं मला खूप वाटत होतं. मग मी पाठीमागे बघून पाठीमागे बसून तिच्या पाठीमागच्या भागावर माझी नजर फिरवत होतो. माझ्या मनाचा पूर्ण भडास मी तिच्या शरीरावरून काढत होतो. माझ्या डोळ्यांनी तिच्या शरीराचा एक एक अंग मी चेपत आहे, मी दाबत आहे असं मला भास होत होता. आणि कपड्याच्या आतून तिचं शरीर कसं असेल असं सुद्धा मी मनोमन कल्पना रंगवू लागलो होतो. मी तिच्या अंगावरून हात फिरवतोय असं माझ्या मनामध्ये आपसुकच येऊ लागलं होतं. मित्रांनो, मी एरवी एवढा कधी अशा प्रवाहामध्ये वाहून जात नसे, कारण अशा गोष्टीची मला कधी कमी पडलीच नव्हती. परंतु आज काय होत होतं मला काही माहीत नाही. परंतु माझा आज स्वतःवर ताबा नव्हता. माझा स्वतःवरचा ताबा सुटल्यामुळे मी तिच्याकडे जास्तच आकर्षित झालो होतो. आता दुपारी तरी एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, परंतु तरीसुद्धा मी संतुष्ट नव्हतो. छोटीशा नाजूक रूपानं मला अगदी वेडं केलं होतं. मी अगदी तिच्या प्रेमरसामध्ये डुबून गेलो होतो. तिनेसुद्धा मला रिस्पॉन्स द्यावा असं मला खूप वाटू लागलं होतं. आणि त्यातल्या त्यात तिच्याकडूनसुद्धा मला रिस्पॉन्स आहे असं मला वाटत होतं. कारण असं वाटण्याच्या पाठीमागं कारण पण तसंच होतं. मला खूप वाटत होतं की तिच्याकडून मला ग्रीन सिग्नल आहे. परंतु मी स्वतःहून जर काही एखादं कमी जास्ती गोष्ट केली तर मात्र मी अडचणीत सापडणार होतो. आणि मला असं काही करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळं मी थोडं धैर्य धरून शांत बसायचं ठरवलं आणि पाठीमागे बसून तिचं ते बॅग बघू लागलो. तिचं बॅग बघता बघता मला अनेक कल्पना सुचत होत्या. तिच्या बॅगवरून हात फिरवावी, तिला मिठीत घ्यावं, तिला घट्ट चोळावं, कुस्करावं, मस्त मिठीत घ्यावं असं भरपूर वाटत होतं. परंतु असं सर्व काही कल्पनेमध्येच ठीक होतं. प्रत्यक्षात मात्र मी तिला हातसुद्धा लावू शकत नव्हतो. एकतर माझी शेजारीण, दुसरं ती ज्योतीची छोटी बहीण. आणि माझं आणि तिचं काहीतरी जर खटकलं असतं किंवा आमच्या दोघांमध्ये काही झटापट झाली असती, तिनं जर तिच्या बहिणीला सांगितलं असतं, तर आज दुपारी जे काही आमच्या दोघांमध्ये जो डाव रंगला होता, तो सर्व डाव उधळून जायला किंवा विखरून जायला अजिबात वेळ लागणार नव्हता. तसं जर बघितलं तर ही एकदम नवीन होती, ताजी आणि कोरी करकरीत. ह्या छोटीशा शरीराला आत्तापर्यंत कोणी हातसुद्धा लावला असेल असं मला वाटत नव्हतं. तिचे ते गोरे गुबगुबीत गाल, तिचे ते उभार, तिचं ते मस्त भरलेलं शरीर पाहून माझ्या अंगाचा थरकाप होत होता. कुठल्याही क्षणाला मी उठून धावत जाईन आणि तिला गच्च घट्ट पकडून तिच्या तोंडात तोंड घालून मस्त तिला किसिंग करीन असं मला वाटू लागलं होतं. परंतु कितीही जरी मी हापापलेला असलो तरी मी स्वतःवर ताबा व्यवस्थितपणे ठेवू शकत होतो. आजपर्यंत अशी कोणतीच गोष्ट नव्हती की ज्यावर मी कंट्रोल करू शकत नव्हतो. आणि आजसुद्धा अगदी धैर्यानं मी ह्या सर्व गोष्टी अगदी जवळून बघत होतो. मित्रांनो, थोड्याच वेळात तिनं मला चहा आणून दिला. मग आम्ही दोघांनी पण जवळजवळ बसून चहा पिला. त्या चहाचा आस्वाद घेत असतानाच तिने ज्या वेळेला माझ्या हातात कप दिला त्यावेळेला तिचे मुलायम बोट माझ्या हाताला चिटकले. जसं तिच्या मुलायम बोटाचा स्पर्श माझ्या बोटांना झाला तसं माझ्या सर्वांगातून वीज लहरल्यासारखं वाटू लागलं. एकदम सळसळ करत होती. माझ्या पूर्ण अंगामध्ये वीज सळसळ करू लागली. विजेचा जवळजवळ संचारच झाला असावा असं मला वाटत होतं. छोटीच्या शरीराला टच केल्यानंतर जर इतकी मजा येत असेल आणि मी इतका गरम होत असेल, तर तिच्या खूप जवळ गेल्यानंतर किंवा तिच्या शेतीची मशागत करायला सुरुवात केल्यानंतर मग मी कितव्या आसमंतात असेन असं माझ्या मनामध्ये वाटू लागलं होतं. मित्रांनो, छोटीनं तर मला संधी दिली होती. आता कसं घ्यायचं आणि काय करायचं, छोटीला आपलंसं कसं करून घ्यायचं याकडे पण माझं लक्ष वेधलं जात होतं. मग
इकडं ज्योती आणि लता दोघीजणी होत्या. दोघीपैकी एक जण जर उठली असती किंवा दोघीपैकी एकीला जरी माझ्यावर साधा संशय जरी आला असता तर सर्व खेळ खल्लास. मग मात्र काहीच राहणार नव्हतं आणि या गोष्टीला मी असं काही होऊ देणार नव्हतो. सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित हँडल करायच्या असं मी मनोमन ठरवलं होतं. त्यामुळं मी जी गोष्ट मनोमन ठरवायचो ती गोष्ट एकदम प्रत्यक्षातसुद्धा उतरवायची ताकद म्हणजे उतरवायची कुवत माझ्यामध्ये होती आणि एवढ्या गोष्टी अगदी सहजपणे मी करू शकत होतो. माझा स्वतःवर एवढा दृढ विश्वास होता की मी छोटीला मिळवायचं जर म्हणलं तर मी नक्की मिळवणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे माणसाचा आत्मविश्वास जर एकदम कठोर असला, फिक्स असला तर सर्व काही साध्य होतं आहे. सर्व गोष्टी साध्य होतात. अशी जगात कोणतीच गोष्ट नाही जी इच्छाशक्तीने मिळत नाही आणि माझी इच्छाशक्ती तर इतकी दृढ होती की मला जी पाहिजे ती गोष्ट आजपर्यंत इच्छाशक्तीच्या बळावरच मिळवत आलो होतो. मित्रांनो, आता मला मनोमन वाटू लागलं छोटीला आता एकदम आपल्या बाहुमध्ये भरून घ्यावं, तिला आपल्या मिठीत घ्यावं, तिच्या पूर्ण शरीरावरून आपला मस्त राकट हात फिरवून घ्यावा. आणि मला एकदम स्पष्टपणे जाणवत होतं तिच्याकडून सुद्धा मला फुल रिस्पॉन्स आहे. फक्त आम्हाला वेळ मिळत नव्हता आणि एक ठिकाण आमच्याकडे वेळ पाहिजे होता आणि एक मस्त ठिकाण. हे घर जरी तिचं असलं आणि आता रात्र जरी असली तरी आम्ही दोघे पण सुरक्षित अजिबात नव्हतो असं मला वाटत होतं. कारण लता कुठल्याही क्षणाला उठू शकली असती आणि ज्योती तिचं तर काय मला माहीतच नव्हतं. त्याच्यामुळं त्यांच्या घरातली गोष्ट आता माझ्यापर्यंत यायला खूप दिवस लागणार होते. सर्व गोष्टी छोटी एवढं काही मला क्लिअरपणे सांगू शकत नव्हती आणि मी पण तिला विचारू शकत नव्हतो. जरी तिला विचारायचं ठरवलं तरी प्रत्येक गोष्टी मला खरी सांगेल कशावरून. आता विचारायचं म्हणलं तर काय, ज्योतीची झोप कशी आहे, लता कशी झोपते, कधी उठते, या सर्व गोष्टी छोटी तरी कशाला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहे त्या दोघींना आणि ती कशाला लक्ष देणार आहे. आज मी अचानक आल्यामुळं तिची पण इच्छाशक्ती जागृत झाली होती आणि तिलासुद्धा मी हवासा वाटू लागलो होतो असं फक्त माझ्या मनामध्ये वाटत होतं. ॲक्च्युअल काय आहे, परिस्थिती काय आहे हे मात्र मला अजिबात माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मी काय करावं आणि काय नाही याच भ्रमामध्ये होतो. एखादा निर्णय घेतला आणि जर तो निर्णय चुकीचा ठरला तर आयुष्याला घोडा लागल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचं वाटोळं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ही सुद्धा गोष्ट मला पूर्णपणे माहीत होती. त्याच्यामुळे आपल्या काही जरी झालं तरी आपल्याकडून चूक होऊ द्यायची नाही, हे माझं ब्रीदवाक्य. आपल्यामुळे स्वतःला तर नाहीच नाही पण दुसऱ्यालासुद्धा त्रास अजिबात होता कामा नये, हे सुद्धा मला मनोमन वाटायचं. आणि माझ्या आईवडिलांची शिक्षण किंवा शिकवणसुद्धा तशीच होती. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे, बस. मग बाकी काही झालं तरी चालेल. मित्रांनो, आता मी जे ज्योतीसोबत दुपारचा नांगरणीचा कार्यक्रम केला होता, तिच्या शेतीची जी मशागत केली होती, त्यामध्ये ज्योती इतकी थकली होती की तिला कधी एकदा झोपावं असं वाटू लागलं होतं. कारण तिला दुपारी असं एकदम तिचं शेत नांगरून काढलं होतं. इतकी मशागत केली होती की ती पूर्णपणे थकून गेली होती. एवढं काम तिनं तिच्या आयुष्यात कधीच केली नसेल आणि तिच्या नवऱ्यानंसुद्धा तिला एवढं काम कधी लावलं नसेल. मी तिला एवढं आज एका दिवसातच कामाला जुंपलं होतं की ती अगदी थकून शिणून भागून गेली होती. मित्रांनो, ती एकदम खुश आणि संतुष्ट होती. तरीसुद्धा तिचा जो हाव होता तो हाव आणखीन तिचा मिटलाच नव्हता. तिला मी पाहिजेच होतो आणि तेही थोडं बहुत नाही तर पूर्ण रात्र. मग पूर्ण रात्र जर काढायची जर म्हणलं तर तेवढी ताकद पण तिच्यामध्ये असायला पाहिजे होती. परंतु माझ्या हिशोबाने तिने खूप लवकर नांगी टाकली होती आणि त्यातल्या त्यात आता आजचा जो वेळ होता तो चुकीचा. एकतर लताची सवय, लता खूप उशिरापर्यंत मोबाईलवर चित्रपट पाहत बसायची आणि छोटी अशी. आज लताला तर डाऊट आला किंवा छोटीला जर डाऊट आला तर आमच्या दोघांमध्ये पुढं काहीच होणार नव्हतं. ही सुद्धा गोष्ट मला माहीत होती आणि या सर्व गोष्टी मला माहीत असल्यामुळे मी मुद्दामच छोटीला तिने चहा प्यायचं का विचारल्यानंतर होकार दिला होता आणि चहा पिण्यासाठी तिच्यासोबत मुद्दाम मी किचनमध्ये आलो होतो. परंतु इकडे जसं मी आणि छोटी किचनमध्ये आलो तसं तिकडे ज्योती झोपी गेली होती आणि माझ्यासाठी हीच गोष्ट एकदम प्लस पॉईंट ठरणार होती. मग मी आणि छोटी दोघांनी चहा पिल्यानंतर आम्ही दोघेजण झोपण्याच्या खोलीमध्ये गेलो. त्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर मी बघितलं की लताच्या हातातला मोबाईल खाली गळून पडला होता. त्याच्यावर तो चित्रपट तसाच चालू होता आणि ज्योती एकदम बिनधास्त ढाराढूर झोपी गेली होती. आता ज्योती पण झोपेत आहे आणि लता पण झोपेत आहे. आम्ही दोघेजण एवढा तर काही जास्त वेळ झाला नव्हता, परंतु आम्ही दोघेजण चहा पिऊन येईपर्यंत किती वेळ असणार आहे, जास्तीत जास्त अर्धा घंटा गेला असेल. कारण छोटीनं तिथं गेल्यानंतर तिथले चहाचे भांडे धुतले होते,
थोडी साफसफाई केली होती आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी चहा बनवला होता. चहा पित असतानाच थोड्या गप्पा-टप्पा मारत रंगामध्ये आम्ही जरा एकदम रिलॅक्समध्ये चहा पीत बसलो होतो. त्याच्यामुळे एक 10-15 मिनिटं गेली असतील. एकंदरीत पूर्ण वेळ जरी म्हणला तरी अर्धा तास पुरेसा झाला. त्या अर्ध्या तासामध्ये इकडं एवढं महारामायण घडून गेलं होतं. आता फक्त रामायण म्हणलं तर कमी होईल. त्याच्यासाठी मी महारामायण हा शब्द वापरला आहे. मग त्या खोलीमध्ये गेल्यानंतर जसं मी बघितलं तिथलं दृश्य, तसं मी छोटीला हळूच म्हणालो, "छोटी, ज्योती बहुतेक झोपी गेली आहे. बहुतेक ती मोबाईल बघता बघताच तिला डोळा लागला असावा. तिचा मोबाईल खाली पडला आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ क्लिप पण चालूच आहे. तिच्या कानाला लावलेला हेडफोनसुद्धा तसाच आहे. तू हळूवारपणे तिचा हेडफोन काढून बाजूला ठेव आणि मोबाईल पण बंद करून तिच्या उशीच्या पलीकडच्या बाजूने ठेवून टाक." तसं छोटी मला म्हणाली, "हो, बरोबर आहे. तू जे म्हणतोस ना ते अगदी योग्य आहे. तिला झोपेमध्ये मोबाईल बघायची सवय आहे. ती मोबाईल बघत बघतच झोपी जाते आणि ती ज्यावेळेला झोपी ती जाते त्यावेळेला तिच्या हातातला मोबाईल कधी गळून पडतो ते समजतसुद्धा नाही." मग पुढील काही क्षणामध्येच छोटीने ज्योतीचा मोबाईल उचलला. अगदी मी सांगितल्याप्रमाणे तिनं तो मोबाईल बंद केला आणि तिच्या पलीकडे असलेल्या उशीच्या बाजूला तिनं तो मोबाईल व्यवस्थितपणे ठेवून दिला. मग हळूवारपणे तिने लताच्या कानातलं जे ब्लूटूथ अडकलेलं होतं ते ब्लूटूथ तिनं हळूवारपणे काढलं आणि ते ब्लूटूथ तिनं बाजूला ठेवून दिलं. आता मोबाईल लताचा होता की ज्योतीचा होता हे मात्र आमच्या दोघांना पण तेवढं व्यवस्थितपणे माहीत नव्हतं. आता तिला माहीत असेल छोटीला, परंतु मला माहीत नव्हतं. मला तर वाटलं तो मोबाईल कदाचित ज्योतीचाच होता, कारण दुपारी हाच मोबाईल, ह्याच कंपनीचा मोबाईल मी तिच्या हातामध्ये बघितला होता. आता एकाच घरामध्ये प्रत्येकाला वेगवेगळा मोबाईल होता की नाही ही गोष्ट वादाची नाही किंवा इथं चर्चा करायची पण हा विषय नाही. आपल्याला जी गोष्ट महत्त्वाची आहे तेवढं आहे. मग मित्रांनो, तो मोबाईल तिनं बाजूला ठेवल्यानंतर छोटीने हळूवारपणे लताला आवाज दिला, "लता दीदी, अगं तुझा मोबाईल पडला आहे. झोपी गेलीस की काय?" परंतु लताने कसलाच रिस्पॉन्स दिला नाही. जसं लताकडून कसलाच रिस्पॉन्स आला नाही तसं मी तिला ओठावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. मग छोटी गप्प बसली आणि माझ्याकडे बघू लागली. जसं छोटी माझ्याकडे बघू लागली तसं मी तिला म्हणालो, "ज्योती झोपी गेली आहे का बघ." आणि मी स्वतः ज्योतीला हाक मारू लागलो. परंतु ज्योती काही उठली नाही. ती एकदम बिनधास्तपणे फुलटू झोपीच्या आहारी गेली होती. मग छोटी मला म्हणाली, "अरे राजेश, झोपू दे ना, दोघी पण एकदम बिनधास्त झोपी गेलेत. तू कशाला झोपमोड करतोस? तुला काही पाहिजे असेल तर सांग, मी देते." मित्रांनो, आता मला काय पाहिजे होतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे आणि बहुतेक तिलासुद्धा माहीत होतं मला काय पाहिजे होतं. तरीसुद्धा मी तिला म्हणालो, "मला काय पाहिजे असणार? आता काही नाही, मला पण झोपायचं आहे." तशी ती म्हणाली, "हो ठीक आहे, झोप मग." पांघरण्यासाठी लताने सेपरेट रजाई घेतली होती, तर ज्योती आणि छोटी एकाच रजाईमध्ये झोपल्या होत्या आणि माझ्यासाठी सेपरेट रजाई दिली होती. परंतु छोटी मला म्हणाली, "राजेश, तू पण माझ्याच रजाईमध्ये ये ना. ती राहू दे रजाई खाली ठेव आणि घुस माझ्या रजाईमध्ये." आता छोटीला काय म्हणायचं होतं हे मला स्पष्ट समजत होतं, परंतु मी तिला उघड उघड काही बोलू शकत नव्हतो. मग मला पण तेवढंच पाहिजे होतं. मग मी माझ्या अंगावरची रजाई बाजूला काढली आणि तिच्या रजाईमध्ये घुसलो. तिच्या रजाईमध्ये घुसल्यानंतर मला वाटत होतं मी छोटीच्या अंगावर हात टाकावा आणि बिनधास्तपणे तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात करावी. परंतु एवढं काही करायची माझ्यामध्ये हिंमत झाली नाही, कारण नसता कुटाणा काहीतरी करून ठेवायची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी थोडा शांत बसलो आणि त्या पांघरुणामध्ये गेल्यानंतर मी हातपाय सरळ केले आणि एकदम समांतर छताकडे तोंड करून एकदम रिलॅक्स झोपायचा प्रयत्न करू लागलो. परंतु छोटीला काही केल्या झोप येत नव्हती. मग तिनं तोंड एकदम माझ्यासारखं समांतर छताकडे केलं. आता आग तर दोन्ही बाजूला लागली होती, परंतु सुरुवात कोण करायची हा खूप मोठा प्रश्न होता. मला माहीत होतं छोटीला काय पाहिजे आहे, परंतु छोटीसुद्धा इतकी चॅप्टर आणि इतकी हुशार होती की ती स्वतःहून मला काही बोलतच नव्हती आणि मी वाट पाहत होतो तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळायची. आता असं जर बघितलं तर कुठली पोरगी म्हणणार आहे, "ये आणि माझ्यासोबत चालू कर." परंतु मित्रांनो, आता मी सुद्धा असं डायरेक्ट म्हणू शकत नव्हतो, "मी चालू करू का?" आता हा एवढा मोठा खेळ होता आणि एवढा मोठा प्रॉब्लेम होता. काय करायचं, कसं सुरुवात करायचं मला काही समजतच नव्हतं. त्याच्यामुळे आता शांत पडून राहणं याच्याशिवाय दुसरा काही सोपा मार्ग नाही हे मला माहीत झालं. म्हणून मी अगदी गपचूप पडून राहिलो. कोणालाच काही बोलायचं नाही हे मी ठरवलं होतं. जवळजवळ 10-1 मिनिट गेले असतील. मी तसा शांत पडलो तशी छोटीनं हळूवारपणे माझ्या पायाला पाय घासला. माझ्या लक्षात आलं
मी झोपी गेलो आहे की जागी आहे हे चेक करण्यासाठी तिनं माझ्या पायावर पाय घासला होता. मी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. अगदी शांत पडून राहिलो. आता ती पुढं काय करते हे मला बघायचं होतं. परत तिनं डबल 1-2 मिनटानंतर परत तिनं पायावर पाय घासला. परंतु तरीसुद्धा मी एकदम शांतच. आपल्याकडून काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही. ती कुठंपर्यंत जाते हे मला बघायचं होतं. असं ठरवून मी मुद्दाम गप्प पडून राहिलो. मग हळूवारपणे तिनं यावेळेला मात्र जरा जोरात पायावर पाय घासला. तसं माझ्या शरीराची मी थोडीशी हालचाल केली. मी माझ्या शरीराची हालचाल केल्याबरोबर ती एकदम शांत झाली आणि तिने पुढं कसलाच प्रतिसाद दिला नाही. एकदम ती शांत राहिली. मग मी जागी झालो आहे हे तिला माहीत होतं. परंतु तिच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स यायची मी वाट बघत होतो आणि ती माझ्याकडून काहीतरी हालचाल व्हायची वाट बघत होती. परंतु तरीसुद्धा मी एकदम शांत. माझ्याकडून कसलाच रिस्पॉन्स नाही. अगदी 5 मिनिट गेले, 2 मिनिट गेले, 4 मिनिट गेले, 5 मिनिट गेले, 7 मिनिट गेले, 10 मिनिटापर्यंत ती माझ्या रिस्पॉन्सची वाट बघत होती. परंतु मी आणखीनसुद्धा मठ्ठ. काहीच रिस्पॉन्स नाही. एकदम शांत. तिने थोडा वाट बघितला आणि परत तिने हळूवारपणे तिचा पाय परत माझ्या पायावर घासला. आता माझ्या लक्षात आलं ती मला ग्रीन सिग्नल देत आहे. मग मी सुद्धा हळूवारपणे माझा पाय तिच्या पायावर रगडला. जसं आम्ही दोघं एकमेकांना पायावर पाय घासू लागलो तशी ती थोडी हळूहळू खुलू लागली. आता तिच्या लक्षात आलं मी सुद्धा तिला रिस्पॉन्स देतोय. मग हळूवारपणे तिने तिचा हात माझ्या अंगावर टाकला. मग मी माझा हात उचलला आणि तिच्या हातावर ठेवला. तिचा हात मला थोडासा गरम लागत होता. एकदम भट्टीमधल्या कणसासारखी ती तापली होती. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच रोचक आहे, मदमस्त, एकदम छान. तुम्हाला जर कथा आवडली तरच लाईक करा. आणि हो, आपण जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.